तर मनोज जरांगे हे सातत्याने राज्य सरकारला इशारा देताना दिसताय। सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार नाही। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। सरकारला द्यायचं नसलं तरी मराठा आरक्षण घेणारच असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी मराठ्यांना आवाहन केलंय, मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलंय। तर मुंबईच्या आंदोलनाची दिशा उद्या ठरवणार असल्याची ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा, आणि मी सांगतो तुम्हाला यांनी हल्लं बी तिकडं, यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही। आता आम्ही मागे येत नाहीत, आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे। आई वडिलांच्या पाश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर। म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला। नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का। त्यामुळे आत्ताच सावध व्हावी, सगळ्यांनी घरं सोडा।